नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपल्याला घ्यायची पूर्ण उंची घ्यायची 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी. बघा ह्याप्रमाणे 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच इथे मोंढ्याची उंची घ्यायची आहे. बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. मैत्रिणींनो, हे 32 छातीचं माप आहे, त्या मापावरती आपण ही कटिंग करणार आहे. तुम्ही तुमच्या मापाचे माप टाकून कटिंग करायची आणि ही डिझाईन नक्की बनवून बघायची. बघा, जो मोंढ्याचा आणि गळ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा. इथे आपल्याला कुठे कॅनव्हासचा वापर करायचा नाही आहे, म्हणून आपण गळ्याचा आकार कट करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला आता ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित ठेवायचं ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती आपल्याला हे कट केलेलं अस्तर ठेवायचं. मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. तसंच गळ्याच्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता पीस ओपन करायचा, त्याच्यावरती आपल्याला अस्तर ओपन करून ठेवायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्या. बघा, ह्याप्रमाणे पिना लावून घ्यायच्या आणि गळ्याला साधारण 1.5 इंच अंतर सोडून, तुम्हाला जर डायरेक्ट शिलाई मारता येत नसेल तर रेष मारा आणि ह्याप्रमाणे एक शिलाई मारून घ्या. एकसारखी शिलाई मारायची म्हणजे छान असा एकसारखा आपला गळा तयार होतो. बघा, शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं म्हणजे जो गळा आपण बनवतोय ना तो अगदी छान येईल. आता छोटे छोटे कट आपल्याला असे गळ्यावरती मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला अस्तरमध्ये फोल्ड करायला मदत होते. अस्तरमध्ये पलटी करायचं आणि वरतून सावकाश आपल्याला मारायची दाबटीप. अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारायची आहे म्हणजे जसा गळा आपण बनवतोय तसाच तो बरोबर तयार होईल. आता कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला कपडा घ्यायचा कट करून. बघा, ह्याप्रमाणे एक्स्ट्राचा कपडा सगळा कट करून घ्यायचा म्हणजे छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. त्याच्यासाठी इथे पॉईंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच पकडून वरती उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. इथे आपल्याला कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला ती ठेवून शिलाई मारून घ्यायची. बघा, अगदी सावकाश आणि व्यवस्थित असं सांगितलेलं आहे. तुम्ही अगदी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा असेच शिवून बघा. खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. इथे आपल्याला द्यायची दाबटीप, पट्टी मध्ये फोल्ड करायची आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा, अगदी छान असा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. इथे आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे. 3.5 बाय 3.5चे चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. एक सुई घ्यायची मोठी आणि कोपऱ्यामधून बघा त्या कपड्याला असं गोल गोल त्या सुईवरती असं फिरवायचं आहे. अर्ध्यापर्यंत ते गोल केलं की ह्याप्रमाणे सुई काढून घ्यायची आणि कपड्याला असं प्लेट्स टाकून बघा ह्याप्रमाणे पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची. बघा, आणखी एक आपण हे करून बघूया. बरोबर कोपऱ्यामध्ये सुई ठेवून अशी गोल गोल फिरवली की त्याच्याबरोबर तो कपडा गुंडाळला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला सुंदर अशी डिझाईन बनवता येते. बघा, अर्ध्यापर्यंतच हे गुंडाळायचं, सुई काढून घ्यायची आणि नंतरून हा कपडा असा पकडून इथे एक शिलाई मारून घ्यायची. आता शिलाई मारून झाली की आपल्याला शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची.
त्याच्यानंतर ही डिझाईन आपल्याला गळ्यापासून साधारण 1/2 इंच अंतर सोडून पूर्ण गळ्यावरती अशी लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे 1/2 इंच अंतर सोडायचं आणि पूर्ण डिझाईन अगदी व्यवस्थित लावून घ्यायची. मैत्रिणी, अशी छान छान डिझाईन बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आणि त्याच्यावर सुंदर अशी लेस आपल्याला इथे लावायची. बघा आपण इथे छान अशी डिझाईनची लेस इथे लावणार आहे. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणजे लेसची फिनिशिंगसुद्धा छान येते. एक शिलाई मारून झाली की लगेच कपड्याला ते लेसला पुन्हा दुसऱ्या बाजूने अशी शिलाई मारून छान अशी फिनिशिंग इथे द्यायची. डिझाईन लावताना आपण सेंटरला आहे ना, बघा ह्याप्रमाणे थोडीशी मोकळी जागा ठेवलेली आहे. तिथे आपल्याला डिझाईन दुसरी बनवायची नॉडची. आता काय करायचं, बघा असं घडी मारून इथे एक रेष मारून घ्यायची. सेंटर काढून घ्यायचा आहे ब्लाऊजचा ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला इथे नॉडचा तुकडा घ्यायचा आहे. ह्याप्रमाणे आपण 2 नॉडचा तुकडा घेतला, त्याला डबल केलं आणि दोघं टोकाला आपल्याला हे छोटे छोटे लटकन इथे बनवायचे. अगदी छोटे छोटे लटकन आपण इथे बनवले. ह्याचप्रमाणे आपल्याला आणखी 2 लटकन बनवून घ्यायचे, म्हणजे आणखी एक नॉडचा तुकडा घ्यायचा आणि असे छोटे छोटे 2 लटकन बनवून घ्यायचे. बघा अगदी सुंदर असे छोटे छोटे लटकन आपले बनवून तयार झालेले. असे आपण हे 4 लटकन बनवले. ते 4ही असे पकडायचे ह्याप्रमाणे आणि असे ठेवून इथे आपल्याला शिलाई मारून एक पॅक करून घ्यायचे. बघा अगदी सोपी डिझाईन मी आज सांगितलेली. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या परफेक्ट डिझाईन लक्षात येईल आणि सुंदर डिझाईन तुम्ही सुद्धा बनवू शकाल. बघा ही नॉड लावून झाली की आपल्याला इथे ना छान असं शोचं बटन एक लावायचं आहे. गोल्डन लावा किंवा तुम्ही डिझाईन ज्या कलरची बनवली त्या कलरचं लावा. कोणतंही लावलं तरी सुंदरच दिसेल. इथे आपण डिझाईनच्या कलरचं बटन लावू, म्हणजे आणखी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. बघा मैत्रिणींनो, आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघू शकता आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक. अगदी सुंदर डिझाईन, अगदी सुंदर लटकन असे आपण बनवलेले. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.